हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्याकडून सांप्रदायिक श्री गुरुदेव तुमच्या सगळ्यांचे माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. येथे मी तर सकाळची एवढी सगळी धावपळ असते, पण त्यातूनही मी 5 मिनटं वेळ काढला, कारण मी आज नवीन ड्रेस वेअर केलेला आहे. तर तो तुमच्याशी शेअर करायचा होता की कसा दिसतोय डेली वेअरसाठी, ऑफिसेससाठी. स्वराज इथं रेडी होऊन तयार आहे आणि तो माझी इथे वाट बघत आहे, पण 2 मिनिट त्याला म्हटलं मला सांगू दे. सो आता मी तयार होत आहे स्कूलला जाण्यासाठी. खूप सारे वर्किंग लोड असतो सकाळचा सुद्धा, माझी खूप सारी धावपळ होत असते. तर अहो मला मागणं बोलत होते की आता तुला टाईम होत नाही आहे का व्हिडिओ वगैरे बनवत बसली. पण चला असू द्या, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही, इग्नोर करायला शिकायचं लाईफमध्ये. तर येथे मी आता रेडी झालेले आहे आणि आता मी तुम्हाला माझ्या छानशा छोट्याशा बागेमधले फ्लावर्स दाखवते, जे की जास्वंदीला आलेलं आहे. आणि मला खूप झाडांची आवड आहे, फ्लावरची आवड आहे, पण लकीली आयुष्यात मला जे आवडतं ते मला कधी भेटत नाही. सो मी त्यासाठी आयुष्यभर स्वतःला सांगते की नाही, तुला जे आवडतं ते तुला भेटत नाही, त्यामुळे तू कोणत्याच गोष्टीची आशा बिलकुल धरू नको, कारण त्या कधीच पूर्ण होत नाही. तुझ्या आयुष्यात खूप सारे कष्ट आहे आणि ते तुला कष्ट करायचेच आहे. तर संध्याकाळी इथे आल्यानंतर मी स्वराजचे प्रोजेक्ट बनवित होते, कारण आता स्वराज आहे फर्स्ट स्टँडर्डला, छोटा आहे तर त्याला येत नाही, म्हणून त्याची हेल्प करत होते इथे मी प्रोजेक्ट बनवण्यासाठी. आणि मी आणि स्वराजच होता, अहो काय आले नव्हते तोपर्यंत. तर स्वराज पण मध्ये मध्ये बोलायचा का मम्मा मला बनवू दे, पण त्याचं हँडरायटिंग तेवढं छान नसल्यामुळं नाही मीच बनवते, मी परफेक्ट बनवून देईल अशा याने मी त्याला काही बनवून दिलं नाही. आणि तो इथे माझा गपचूप व्हिडिओ शूट करत होता. तर ऑलमोस्ट चला आता खूप सारे प्रोजेक्ट होते, एका सब्जेक्टचे नाही तर वेगवेगळ्या सब्जेक्टचे होते, आहे ना स्वराज? हा. तर खूप साऱ्या सब्जेक्टचे प्रोजेक्ट बनवायचे होते, तर त्यातला हा इंग्लिशचा होता. आणि इथे प्रोजेक्ट माझा ऑलमोस्ट बनवून होत आलेला आहे. तर कसा वाटतोय तुम्हाला प्रोजेक्ट, जो की आता फायनल रेडी झालेला आहे? आवडला असेल तर नक्की सांगा. तर हँडरायटिंग कसं आहे मेन म्हणजे ते सांगा. तर जेवणामध्ये आज आहे ना शॉर्टकट बनवायचं होतं, म्हणून मी रिलॅक्सचे प्रोजेक्ट बनवत बसले होते. तर जेवणामध्ये मी अंड्याची भुर्जी आणि मस्त पाव बनवलेले होते. तर आम्ही सगळे फॅमिलीसोबत जेवत होतो. मी म्हणजे थोडीशी इथे मजाक मस्ती करत होते की तुमची ढेर किती मोठी झाली आहे. तर असं आमच्या चालल्या होत्या गप्पा, आणि ते मला मला व्हिडिओत घेऊ नको म्हणून हटकून असे ॲक्शन वगैरे करत होते की मला तोंड नाही दाखवायचं म्हणून. तर इथे ते चिडत देखील होते आणि मला त्यांना चिडवायला खूप मज्जा येते.